मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते. अरे 5वी बहुमत आहे, वरती तुमचे बाप दादे तिकडे बसलेत दिल्लीमध्ये, तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारानं काढायला. आणि माझी कॉफी करायला त्यांना 10 जन्म घ्यावे लागतील. माझी कॉफी मी ओरिजिनल आहे, त्यामुळे माझी कॉफी करणं हे उबाटाच्या बापाला जमणार नाही. हे भ्रष्ट मंत्री काढून दुसरे मंत्री त्यांच्याकडे तुमच्याकडे घ्यायला काय माणूस नाहीये. तर देवेंद्र फडणवीसांनी सांगायला पाहिजे की मला काढायचं हो, पण झालं असं की सहनही होत नाही आणि सांगता येत नाही. आणि त्यांनी जनादेशाची चोरी केली. ते जनादेश चोर आहेत, त्यांचे चेले चपाटे कफन चोर आहेत. ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड घोटाळ्यात कफन खरेदी चोरी केली, त्यातही पैसा कमावला. आता कोणाचे सरदार म्हणायचं? उद्योजकांना कफन चोरांचा सरदार म्हणू? मला अशी भाषा वापरायला आवडत नाही. रवी मंत्री हे रवी मंत्री आहेत, क्रीडा मंत्री कुठे आहेत? पण मुख्यमंत्री सांगतात नाही, आम्ही त्यांना समज दिलेली आहे की यावेळेला रवी नको खेळू, 3 पत्ती खेळ. पुढच्या वेळेला बॅग उघडी टाकू नको, बॅग बंद ठेव. पुढच्या वेळेला तू सावली बार ठेवू नको, भर उन्हाचा बार काढ. हिंमत नाही यांची. का हे जात नाही तिथे? का पुरावे देत नाही? रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं. पळपुटे लोक आहेत. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. गणपती, गजाशपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टप्रधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुला वंकास, सिंहासनाधीश्वर, गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी साम्राज्य संस्थापक, महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की अखंड हिंदुस्थानचे कैवारी, प्रबोधनकार सुपुत्र, देवदेश धर्म, मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, हिंदुस्थान हिंदू, हिंदू धर्म रक्षक, हिंदुस्थानचे एकमेव, हिंदू हृदय सम्राट शिवसेना श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज संपूर्ण महाराष्ट्र जागा झालेला आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक शहरात या भ्रष्टाचारांच्या विरुद्ध शिवसेना रस्त्यावरती उतरलेली आहे. सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला मर्द लागतो आणि तो मर्द आपल्या शिवसेनेत आहे. आता तुम्ही ज्या घोषणा दिल्या, या भ्रष्टाचारांचं करायचं काय? पण डोकं असेल तर ना, कारण बिन डोक्याचे आणि नुसते पाय आहेत. सुरतेला पडून जायला, गुवाहाटीला पडून जायला. डोकं कुठे आहे? नुसते खोके. डोकं नाहीच आहे, बरोबर आहे, डोक्याच्या ऐवजी खोके आहेत. त्याच्यामुळे ते खोके घेऊन बसलेत. खरोखर आपण आताही जे काही सगळे बोर्ड घेतलेत, कायद्याचे रक्षक बनले, रक्षक बनले भक्षक, सगळे मुखवटे आहेत. एकूण जर का विचार केला तर आज दिल्लीमध्ये महाविकास आघाडी, इंडिया आघाडीतर्फे सर्व खासदारांचा मोर्चा हा निवडणूक आयोगावरती चाललेला आहे. पण त्यांना पोलिस अडवतात असं मी आता ऐकलं. आपण भ्रष्टाचाराच्या विरुद्ध रस्त्यावरती उतरलेलो आहे. ही जी काय जुलूमशाही चाललेली आहे त्याच्या विरोधामध्ये आता जनतेला उतरावंच लागेल. आणि जनता उतरते, वाट बघते कोण आहे, नेतृत्व कोण करतंय. लाज एका गोष्टीची वाटते की आपण दरवेळेला सांगतो की छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, साधू संतांचा महाराष्ट्र, नेहमी महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय असा आपला गौरवशाली अभिमान वाटणारा हा महाराष्ट्र या भ्रष्ट आघाडीने कितव्या रांगेत नेऊन बसवलाय. पाठीकडे एकदम भ्रष्टाचारात नंबर 1 पहिल्या रांगेत भ्रष्टाचाराची रांग लावली तर महाराष्ट्र पहिल्या रांगेत, पण विकास आणि नीतिमत्ता पाहिली तर महाराष्ट्र शेवटच्या रांगेत. अरे खरोखर लाज वाटते आम्हाला तुमची. आपलंही ज्या वेळेला सरकार होतं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, आजपर्यंतची अशी एक परंपरा आहे की कोणत्याही मंत्र्यावरती आरोप झाले तर त्याची जबाबदारी घेऊन किंवा त्याची जबाबदारी त्याला देऊन त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो आणि चौकशीला सामोरं जावं लागतं. मी सुद्धा मुख्यमंत्री असताना राजीनामे घेतले. एक मंत्री तुम्हाला माहितीये कोण, अत्यंत वाईट आरोप होते, महिलेवरचे आरोप, बरोबर ना? त्याला सुद्धा वनवासात पाठवला होता ना, वनमंत्री होता, वनवासात पाठवला होता.
अगदी केंद्रामध्ये सुद्धा अशा काही घटना घडलेल्या आहेत. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना 5 मंत्र्यांचे राजीनामे, शोभाताई फडणवीस, शिवणकर होते, घोलप होते, सुतार होते आणि आणखीन एक कोणतरी होते, रवींद्र माने, आपलेच होते काही. पण तरी देखील तेव्हा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की असं नाही चालायचं, जनतेच्या मनात संशय आहे, तुम्ही निर्दोष आहात ना, राजीनामा द्या, चौकशीला सामोरे जा, त्याच्यात निर्दोष असलात तर मी तुम्हाला पुन्हा मंत्रिमंडळात घेईन. याला म्हणतात कारभार, याला म्हणतात मोठे जे काय आहे ना शब्द जनताभिमुख. आता जनताभिमुख नाहीच आहे, नुसतं पैसे गिळणारं मुख आहे यांचं. ज्या पद्धतीने नुसते आरोप नाही केले आपण, अंबादास दानवे आहेत, अनिल परब आहेत, पुराव्यानिशी सभागृहामध्ये यांची लक्तर आपण वेशीला टांगली होती. पुराव्यानिशी कोण डान्स बार चालवते, आमचा मंत्री. कोण बॅगा घेऊन बसले, हा आमचा मंत्री. पण एक गोष्ट विचित्र किंवा चांगली अशी पाहायला मिळाली की जसं अभ्यास कोणताही असो, तुमची आवड कोणतीही असो, पण तुम्हाला सत्ता टिकवण्यासाठी कोणतं तरी मंत्रीपद आपल्याला द्यावं लागतं. पण पहिल्या प्रथम असं झालं की एका व्यक्तीला आवडीचं खातं मिळालं. कोण? रमी मंत्री. हे रमी मंत्री आहेत. क्रीडा मंत्री कुठे आहेत? शेतकऱ्यांची चेष्टा करतात, शेतकऱ्यांची थट्टा करतात आणि भर सभागृहामध्ये रमी खेळतात तुम्ही. मग कशात रमतात तुम्ही? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाहीये, लक्ष द्यायला वेळ नाहीये. आणि देवेंद्र फडणवीस, आम्हाला वाटलं होतं की त्या भाजपचे हे कोणीतरी परंपरा पुढे चालवणारे असतील. पुराव्यानिशी आरोप केल्यानंतर बिना चौकशी कसली करताय? चौकशी करायची गरज नाही, मंत्र्यांची हकालपट्टी केली जाईल अशी आम्हाला अपेक्षा होती, असा विश्वास होता. पण मुख्यमंत्री सांगतात नाही, आम्ही त्यांना समज दिलेली आहे की यावेळेला रमी नको खेळू, 3 पत्ती खेळ. ही समज, ही खोटी समज नाही, समज देऊन सोडून देण्यात आलेले आहे की पुढच्या वेळेला बॅग उघडी टाकू नको, बॅग बंद ठेव. पुढच्या वेळेला तू सावली बार ठेवू नको, भर उन्हाचा बार काढ. हे बघा आलं ऊन. सावलीमध्ये डान्स बार नको, उन्हामध्ये डान्स बार कर. आम्ही समज देऊन त्यांना सोडून दिलेलं आहे, पुन्हा असं करायचं नाही. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही या भ्रष्टाचारांना पुरावे देऊन सुद्धा केवळ समज देऊन सोडून देणार असाल तर मग आमच्या उपराष्ट्रपतींना तात्काळ राजीनामा घेऊन त्यांना वनवासात का पाठवलं? धनखड कुठे आहेत? जगदीश धनखड अजून नुसतं ऐकलंय, राजीनामा का घेतला त्यांचा, त्यांनी राजीनामा का दिला, कारणच नाही समोर आलेलं. मी जेव्हा दिल्लीत गेलो होतो तेव्हा मला असं सांगितलं की धनखड हे या सरकार विरुद्ध काहीतरी कारस्थान करत असतील किंवा होते, हा संशय आला म्हणून त्यांना तडकाफडकी काढलं आणि गायबच केलं आणि गायब केलं. मग धनखडना का नाही समज दिली हो की पुन्हा असं करायचं नाही, केलं तर मारीन, पट्टीने मारीन मी तुम्हाला, हा अंगठे धरून उभं करीन तुम्हाला मी. ही समज धनखडना का नाही दिली आणि धनखड गायब. म्हणजे जसं चीनमध्ये चाललेलं आहे, चीनमध्ये तुम्ही कळत किंवा नकळत असं म्हणतात की तिथल्या सरकार विरुद्ध कोण बोललं तर 2 ते 3 दिवसात तो माणूस अदृश्य होतो, कुठे जातो तेच कळत नाही. आज आमचे उपराष्ट्रपती, अजून नवीन उपराष्ट्रपती झालेले नाहीत, त्यांनी राजीनामा जरी दिला असला तरी मग माझी म्हणा किंवा नवीन उपराष्ट्रपती नेमले गेलेले नाहीत म्हणून उपराष्ट्रपती म्हणा आहेत कुठे ते तरी दाखवा. कारण त्यांनी राजीनामा देताना कारण काय सांगितलं? तब्येत बिघडली. मग कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत? कोणता डॉक्टर त्यांना उपचार करतोय? का तुम्ही डायरेक्ट त्यांचं ऑपरेशन केलंय? काय नेमकं धनखडांचं झालंय काय? आणि म्हणूनच की ज्या दिशेने हा राज्यकारभार चाललेला आहे, ज्या दिशेने आपला देश, आपला महाराष्ट्र चाललेला आहे, आज परत एकदा आपल्या खांद्यावरती जबाबदारी आलेली आहे. हे जरा वेगळं आंदोलन आहे, हे शिवसेना स्टाईलचं आंदोलन नाहीये. शिवसेना म्हटल्यानंतर कसं आंदोलन होतं हे आपल्याला माहिती आहे. पण आज मी तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे या इथून संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना सांगतोय की 2014 साली ज्याप्रमाणे मोदींनी एक चाय पे चर्चा केली होती, तशी तुम्ही जिथे जाल, जिथे बसाल, चहाच्या टपरीवरती बसा, अगदी केस कापायला सलून मध्ये बसा, कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये बसा, सावली बार सोडून कुठेही बसा. आता महाराष्ट्रामध्ये चर्चा करायची ती भ्रष्टाचार पे चर्चा होऊ द्या.
भ्रष्टाचारावरती चर्चा. आणि जोपर्यंत हे भ्रष्टाचारी मंत्री काढले जात नाहीत तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही. तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते. अरे 5वी बहुमत आहे, वरती तुमचे बाप जाते तिकडे बसलेत दिल्लीमध्ये, तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारानं काढायला. म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जर का हालत पाहिली तर त्यांना म्हणजे स्वतः असं धरू की स्वतः काही भ्रष्टाचार केलेला नाही. मग का तुम्ही त्यांच्यासाठी बदनामी उडवताय? का तुम्ही त्यांना त्यांच्यावरती पांघरून घालताय? काय तुमच्याकडे एवढ्या बहुमतामध्ये ज्याप्रमाणे जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपा, भ्रष्टाचारी जनता पक्ष, त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाहीये, तसंच तुम्हाला हे भ्रष्ट मंत्री काढून दुसरे मंत्री तुमच्याकडे घ्यायला काय माणूस नाहीये? कोणाचा दबाव आहे तुमच्यावरती? देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावा की हे त्यांना पटते का, भ्रष्टाचार त्यांना पटतोय काय? पटत असेल तर मग बघू, महाराष्ट्रातली जनता आहे आणि तुम्ही आहात, तुम्ही म्हणजे ते भ्रष्टाचारी. पण नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी सांगायला पाहिजे की मला काढायचं हो, पण झालं असं की सहनही होत नाही आणि सांगता येत नाही. अशी परिस्थिती झाली. दबाव आहे माझ्यावरती. अरे द्या जुगारून दबाव. नाहीतरी तुम्ही मतांची चोरी केली त्याच्या विरुद्ध तिकडे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोर्चा निघतोच आहे. आणि काँग्रेसने त्यांना एक चांगला शब्द दिलाय, चीफ मिनिस्टर नाही, काँग्रेसने म्हटले थीफ मिनिस्टर, चोरांचा सरदार आहे. तर हे पाप, कारण ह्या संध्या कधीतरी मिळतात, कधीतरी मिळते. मला सुद्धा संधी नशिबाने अनपेक्षितपणाने मिळाली होती. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या कठीण काळात सुद्धा आपण सरकार चालवून दाखवलं, महाराष्ट्र वाचवून दाखवला. अरे सत्ता येते आणि सत्ता जाते, पण शेवटी इतिहासामध्ये तुमची नोंद काय होते ते महत्वाचं आहे. म्हणून फडणवीसांना सांगतो की जर तुमच्यामध्ये जरा जरी अभिमान, स्वाभिमान आणि धैर्य असेल तर वरचा दबाव बघू नका. तुमचा खालचा दबाव जर का इथून वाढला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पलटाबोई थोडी होईल. आणि म्हणून ही आजपासून सुरुवात झालेली आहे. ज्या ज्या पद्धतीने जनतेमध्ये हा भ्रष्टाचार पोहोचवता येईल त्या पद्धतीने पोहोचवा. आधी गणपती उत्सव येतोय, पोहोचवा, त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचारांच्या मंत्र्यांचे सगळे जे काय आहेत पुरावे त्याच्यानुसार सगळीकडे मांडा आणि त्यांना सुद्धा कळू द्या की आम्ही गणपती भक्त आहोत, या भ्रष्टाचारांचे अंधभक्त नाही आहोत. एक महाराष्ट्रामध्ये जो आवाज उठला आणि महाराष्ट्राने पुढाकार घेतला तर मला खात्री आहे की ह्या येऊ घातलेल्या हुकुमशाहीच्या विरोधात संपूर्ण हिंदुस्थान उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि आजचं आपलं एक ठिकाण हे शिवतीर्थच आहे, शिवाजी पार्क आहे. दसऱ्याला भेटणारच आहोत, त्यावेळेला तर बोलेनच. पण आज या शिवाजी पार्क मधून आपण ही भ्रष्टाचार जाळून टाकणारी मशाल घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाल आणि महाराष्ट्राला योग्य दिशा दाखवाल असा विश्वास व्यक्त करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीत झाल्यानंतर या लोकांचा भारतीय संविधानावर आणि भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाने जो निवडणूक आयोग तयार केलेला आहे त्या निवडणूक आयोगाने 4 पत्र यांना दिली की तुम्ही जे सांगता ते का हिंमत नाही यांची, का हे जात नाही तिथे, का पुरावे देत नाही. रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं, पळपुटे लोक आहेत, यांच्याजवळ काहीच नाही आहे. आपले जी काही रोज पराभव होतोय तो पराभव पचवता येत नाही, सहनही होत नाही आणि सांगता येत नाही, अशी यांची अवस्था आहे. म्हणून अशा प्रकारे ते वागतात. उद्धव ठाकरे असं म्हणाले की मुख्यमंत्री हे चोरांचे सरदार आहेत. की आम्ही लोकांच्या प्रेमाची चोरी करतो, लोकांच्या मनाची चोरी करतो, म्हणून लोक आम्हाला मतदान करतात. आणि त्यांनी जनादेशाची चोरी केली होती, ते जनादेश चोर आहेत आणि म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवलं. त्याच्यामुळे जनादेश चोरांनी लोकशाहीमध्ये कसं वागायचं आम्हाला शिकवावं यापेक्षा काय दुर्दैव आहे. बरं, ते जनादेश चोर आहेत आणि त्यांचे चेले चपाटे कफन चोर आहेत. ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड घोटाळ्यात कफन खरेदीतही चोरी केली, त्यातही पैसा कमावला. आता कोणाचे सरदार म्हणायचं? उद्धवजींना कफन चोरांचा सरदार म्हणू? मला अशी भाषा वापरायची. महाजन आक्रोश म्हणताय, ते आहे का हा खरं महाजन? हा त्यांचा मन आक्रोश आहे, जन आक्रोश नाही आहे.
जनतेला काही घेणं देणं नाही आहे. त्यांचा मन आक्रोश आहे. सत्ता गेली, खुर्ची गेली, त्यामुळे मन मानत नाहीये. ते मन आक्रोश चालला आहे. सूचना केल्या होत्या, मात्र हायकोर्टाने त्यावर बंदी आणली. आता सुप्रीम कोर्टाने देखील म्हटलं की यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. ठीक आहे, आता जे 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 कोर्टाचे आदेश असतील त्याचं पालन आम्ही करू आणि आम्ही असाही प्रयत्न करू की आता काही लोकांच्या भावना याच्यात जोडलेल्या आहेत. तर मुंबईमधला जो निर्मनुष्य एरिया आहे, संजय गांधी नॅशनल पार्क असेल किंवा अशा भागामध्ये कुठे जर अशा प्रकारे फिडिंगची व्यवस्था ही फॉरेस्टच्या नियमामध्ये बसून करता येत असेल तर त्याचा देखील विचार हा आपल्याला करता येईल. जरांगे पाटील म्हणतायत की मराठा नेत्यांना दाबण्याचं एक षडयंत्र सरकार करते. त्याच्यावर कधीच बोलत नाही. साहेब, तुम्ही असं आहे, शेवटी काही लोकांना आरक्षण महत्वाचं आहे, काही लोकांना मी सत्तेवर असू नये एवढंच महत्वाचं आहे. तर त्याला काय उत्तर द्यायचं मी? आता 29 तारखेपासून जरांगे पाटील मुंबईला जाणार आहे. मुंबई जाम होण्याची शक्यता आहे. कशा पद्धतीने हँडल करणार सर आपण? बघूया, शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, पोलीस हँडल करतो. साहेब, आपण भाषणात असं म्हणालात की मुंडे साहेबांना आम्ही विधानसभेपर्यंत आपल्याला उद्धार दिलेला आहे पंतप्रधानांना, मात्र त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री करणार असं देखील आपण आठवण सांगितलं. मी मीडियात बोललो होतो, गौप्यस्फोट बिलकुल नाही आहे. मी स्वतः मीडियामध्ये सांगितलं होतं की मुंडे साहेबांना, म्हणजे हे मोदीजींना बोललो असं नाही, मी जाहीर सभेत बोललो आणि मीडियातही सांगितलं होतं की मुंडे साहेबांना आम्ही सध्या उधार दिलेला आहे. आमची इच्छा आहे की त्यांनी येऊन नेतृत्व करावं. कुठलाही गौप्यस्फोट नाही, त्यापूर्वी अनेकदा बोललो. सर, नागपूरचा एक व्हिडिओ आलाय. एक मनुष्य आपल्या पत्नीला गाडीवरती बांधून घेऊन जातो, त्याच्या मदतीसाठी कुठे आलं, डेड बॉडी घेऊन. नाही, मी बघितलेला नाही, त्याच्यामुळे न बघितलेल्या गोष्टींवर मी कशी प्रतिक्रिया व्यक्त करतो? बघा, न्याय प्रणालीने शिवसेनेचा धनुष्यबाण, शिवसेनेचा पक्ष हे सगळं आम्हाला निवडणूक आयोगाने कायदेशीर चाकोरीमध्ये लावून दिलेलं आहे. आणि ही न्यायपालिकेची लढाई सुद्धा आम्ही 100% जिंकल्याशिवाय राहत नाही. जनतेमध्ये जाऊन ज्यावेळेला सांगायचे की 50 आमदार आले, 50पैकी एकही यांचा निवडून येणार नाही, आम्ही 50चे 50 आमदार जनतेच्या दरबारात गेलो आणि 50पेक्षा 10-11 शिल्लक 61 आमदार आम्ही जिंकून आलो. शेवटी जनतेच्या न्यायालयापेक्षा या भारतामध्ये दुसरं लोकप्रतिनिधी दृष्टीने कोणतंही मोठं न्यायालय नाही आहे. त्याच्यामध्ये आम्ही खरे उतरलो आहेत. आमच्या शिंदे साहेबांनी 80 जागा लढल्या आणि 61 जागा जिंकल्या. जर आम्ही 100 लढलो असतो तर आम्ही 100 पार केली असती. महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आम्ही शिवसेना भाजपसोबत काम करत आहोत, परंतु महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्ष वाढवणं हे आमचा धर्म आहे आणि त्यांचा पक्ष वाढवणं हे त्यांचं काम आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये कुठेही एकमेकाची स्पर्धा करण्याचा संबंध नाही आहे. आता आम्ही सारखं पाहतो की ज्यावेळेला लोकसभेमध्ये राहुल गांधीचा पक्ष जिंकतो तेव्हा मतांची चोरी होत नाही. जेव्हा ते सपाटून मार खातात त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे तेव्हा मात्र मतांची चोरी होते. सारखं ते सांगतात टीव्हीवर की संध्याकाळी 5 नंतर मतदान वाढतं. अरे, तुम्ही कधी मतदान बूथवर जाऊन कधी पाहिलं का की मतदान कसं वाढतं? मतदान बूथवर जो गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, मोलमजूर करणारा माणूस जेव्हा काम करून मतदानाला घरी 5 वाजता येतो तेव्हा ते मतदान रात्री 9 वाजेपर्यंत चालतं. ते काय 5-6 वाजता पिटीमान होत नाही. त्या प्रिमाइसेसच्या आतमध्ये जेवढा मतदार येतो हा रात्री 10 पर्यंत हक्क बजावतो आणि म्हणून ती संख्या वाढते. एवढी साधी गोष्ट या पक्ष लोकांना कळत नाही. याचा अर्थ यांना जनता मतदान कधी करते, कशी करते हेच माहीत नाही. मताची चोरी झाली असं काय? कसं शक्य होऊ शकत नाही. मी सांगितल्याप्रमाणे जे शेतकरी म्हणतात की शेवटच्या शेवटं मतदान कसं वाढलं, तर ते मतदान घेतलं की ते प्रिमायसेस लॉक केला जातो. राज्य सरकारच्या भ्रष्ट मंत्र्यांविरोधात ते आंदोलन करतात. जनतेने त्यांना रस्त्यावर आणलेलं आहे. मातोश्रीमधून जे कधी घराच्या बाहेर पडत नव्हते, मातोश्री कोणाला एंट्री देत नव्हते, आमदार मंत्र्यांना एंट्री नव्हती, आज जनतेने त्यांना 16 जागा देऊन त्यांना रस्त्यावर यायला भाग पाडलेलं आहे. आणि म्हणून आता तरी त्यांनी सुधारावं सुरू आहे तुमची. त्यामध्ये कालच्या याच्यामध्ये तुम्हाला की कुठं शिंदे किंवा चिन्ह वगैरे दिसणार असे मेळावे तुम्ही घेतात, काय नोटिस ते कारण काय? बघा, पक्ष बांधण्याच्या काही पद्धती असतात, त्याच्यातली एक ती कालची पद्धत होती. सगळे माझे 20, 25, 30 वर्षापूर्वीचे जुने सहकारी, माझे मित्र हे शिवसेनेच्या पक्षाच्या प्रवाहात येत नव्हते आणि त्याच्यामुळे मला त्यांच्याशी संवाद साधून प्रवाहाच्या मुख्य भूमिकेत आणण्याकरता कालचा मी संवाद मेळावा घेतला, ज्याचं फलित झालं की एका तालुक्याच्या बैठकीला 3-4 हजार लोक बैठकीला येतात. याचा अर्थ आता शिवसेना पक्ष तिकडे मजबूत होईल हे आपण समजून घेतलं पाहिजे. सगळ्याच काही गोष्टी करताना मी माझ्या पद्धतीने करत असतो आणि त्या संवाद मेळाव्यामध्ये सगळा जो काही विषय झाला तो शिवसेना पक्षावर, एकनाथ शिंदे साहेबांवर आणि बाळासाहेबांच्या विचारावर. पहिली गोष्ट तर या विरोधी पक्षाला महाराष्ट्रात काही काम शिल्लक राहिलेलं नाही आहे. रिकामचोट विरोधी पक्ष राहिलेला आहे. लोकांच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे, बेरोजगार बोललं पाहिजे. विरोधी पक्षाचं ते काम असतं, पण केवळ विरोधाकरता विरोध करायची भूमिका महाराष्ट्राला. आणि माझी कॉफी करायला त्यांना 10 जन्म घ्यावे लागतील. माझी कॉफी, मी ओरिजिनल आहे, त्यामुळे माझी कॉफी करणं हे उभाटाच्या बापाला जमणार नाही. गेल्या काही दिवसांमध्ये महायुती सरकारच्या अनेक मंत्र्यांवर विविध आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये मंत्री योगेश कदम, मंत्री माणिकराव कोकाटे, संजय सिरसाट आणि संजय गायकवाड यांच्या नावाचा समावेश आहे.
तर सरकारमध्ये अन्य काही मंत्री सुद्धा आहेत जे वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत आले आहेत. त्यामुळे वादग्रस्त आणि कलंकित मंत्र्यांच्या विरोधात आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने महाराष्ट्रात जनाक्रोश आंदोलन करण्यात आलंय. यावेळी कोणी लुंगी बनियान घातली, कोणी पत्ते खेळले तर एकाने नाचही केला. दरम्यान उद्धव ठाकरे गटाच्या आंदोलनावर टीका करताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळत आहे. संजय गायकवाड यांनी शिवसेनेला ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की उबाठाच्या वतीने जे आंदोलन करण्यात आले तो सर्व रिकामा धंदा आहे, पक्ष राहिलेला आहे, त्यांना काही काम राहिलेलं नाही, त्यामुळे ते माझी कॉपी करू शकत नाहीत कारण मी ओरिजिनल आहे. इतकंच काय तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केल्यामुळे नव्या वादाला आता तोंड फुटण्याची शक्यता आहे. संजय गायकवाड म्हणाले की विरोधी पक्षाने लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवायला हवा, पण ते नको त्या गोष्टीवर आंदोलन करतात. राज्यात फक्त 16 जागा देऊन जनतेने त्यांनी त्यांची जागा दाखवली आहे. जे कधी मातोश्रीमधून बाहेर पडत नव्हते ते आता बाहेर रस्त्यावर पडले आहेत. त्यामुळे आता तरी त्यांनी सुधारावं, कारण आम्ही आता महायुतीमध्ये आहोत. भाजपला त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे आणि मी माझ्या पक्षाचं काम करतोय. सर्व पक्षांना आपापलं काम करण्याचा अधिकार आहे असं संजय गायकवाड बोलताना म्हणाले. कलंकित मंत्र्यांच्या विरोधातल्या आंदोलनासाठी शिवसेना उभाटा कार्यकर्त्यांनी आज अनोखी वेशभूषा केली होती. शिवाजी पार्क येथे आंदोलनकर्त्यांनी नकली नोटा असलेल्या पैशांची बॅग भरून आणली. काही आंदोलनकर्ते बनियान घालून आणि टॉवेल लावून आल्याचं पाहायला मिळाले. तसेच संजय गायकवाड यांनी आमदार निवासस्थानात केलेल्या मारहाणीवरून एका व्यक्तीने लुंगी आणि हातात ग्लव्स घालून संजय गायकवाड यांचा निषेध व्यक्त केला. तर काही कार्यकर्त्यांनी आपल्यासोबत पत्ते देखील आणले होते. यावेळी ओंबट स्वाहाच्या घोषणा देखील करण्यात आल्या. महत्वाचे म्हणजे भरत गोगावले, संजय सिरसाट, माणिकराव कोकाटे, गिरीश महाजन यांचे राजीनामे घ्यावे या मागणीसाठी आज आंदोलन करण्यात आलं. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.